नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, माहितीस सुरुवात करूयात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा नारा देऊन पुकारले नेताजींनी जनतेला. जमवून शूरवीर भारतभूमीच्या पुत्रांना हादरा दिला जुलमी इंग्रजी सत्तेला. ज्या सुभाषबाबूंनी मोठ्या पगाराच्या मोठ्या पदाच्या नोकरीवर पाणी सोडून स्वतःला देशसेवेत वाहून नेले, ज्यांनी ब्रिटिशांच्या शत्रू देशांशी संपर्क करून जागतिक स्तरावरून स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले, आजही राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जातो, जो जय हिंद हा नारा प्रथम ज्यांनी दिला, असे देशभक्तांचे देशभक्त, असे महान क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावले तर काही असामान्य पुरुषांची नावे काही क्षणात डोळ्यासमोर येतात. यांपैकी एक महान नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आपल्या प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगीकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा तेजस्वी आणि त्यागी सुभाषबाबूंच्या जीवनकार्याला माझा कोटी कोटी प्रणाम. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला. लहानपणापासूनच ते अन्यायाविरुद्ध बंडखोर आणि लढाऊ स्वभावाचे होते. देशभक्ती सुभाषबाबूंच्या नसानसात संचारलेली होती. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभावती दत्त बोस होते आणि आईचे नाव जानकीनाथ बोस होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरुवातीच्या शालेय शिक्षणानंतर ते रावेनशा कॉलेजिएट या शाळेमध्ये दाखल झाले. तेथून ते प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे प्रवेश घेण्यासाठी गेले आणि त्यांना प्रवेशही मिळाला. परंतु त्यांच्या उग्र राष्ट्रवादी कारवायांमुळे त्यांची हकालपट्टी केली गेली. त्यानंतर ते केम्ब्रिज विद्यापीठ UK येथे शिक्षण घेण्यासाठी गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस 1919 मध्ये भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणारी परीक्षा म्हणजेच भारतीय नागरी सेवा ICS ची परीक्षा देण्यासाठी लंडन येथे गेले आणि त्यांची ICS साठी निवडही झाली. पण सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय नागरी सेवाचा राजीनामा दिला, कारण त्यांना विश्वास होता की गुलाम भारतात ते नैतिकरित्या ब्रिटिशांच्या बाजूने राहून शासकीय काम करू शकत नाहीत. सुभाषचंद्र बोस यांनी फक्त आपल्या वडिलांना दिलेल्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी भारतीय नागरी सेवा ICS ची परीक्षा उत्तीर्ण करून टॉप रँक आणली होती. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचा नेताजी सुभाषचंद्र बोसवर खूप प्रभाव होता आणि पुढं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वामी विवेकानंद यांना आपले आध्यात्मिक गुरु मानले, तर चित्तरंजन दास यांना राजकीय गुरु मानले होते. 1921 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चित्तरंजन दास यांच्या स्वराज पार्टीने स्थापन केलेल्या फॉरवर्ड वृत्तपत्राचे संपादकत्व स्वीकारले. 1923 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगाल राज्य काँग्रेसचे सचिव म्हणून निवड झाली. क्रांतिकारी चळवळीशी जोडलेल्या असल्याच्या आरोपामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 1925 मध्ये त्यांना तेथील तुरुंगातही पाठवण्यात आले. तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावर 1930च्या मध्यात बोस यांनी युरोपमध्ये प्रवास केला. त्यांनी त्यांच्या द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचा पहिला भाग संशोधन करून लिहिला. या पुस्तकात सुभाषचंद्र बोस यांनी 1920 ते 1934 मधील देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा समावेशही केला आहे.
भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला. त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जनतेसमोर केलेले भाषणे म्हणजेच पेटत्या मशाली होत्या. सुभाषबाबूंनी स्वतंत्र आझाद हिंद सेना स्थापन केली. हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने व आदराने नेताजी म्हणू लागली. नेताजींनी झाशीची राणी नावाचे स्त्री सैनिकांचे पथकही उभारले. त्यांनी दिलेली जय हिंद ही घोषणा आज सर्वतोमुखी झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला. तर त्यांच्या मृत्यू इतिहासातील सर्वात मोठे रहस्य आहे. असे मानले जाते की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात तैवानमध्ये 3rd डिग्री जळाल्यामुळे झाला होता आणि त्यांचा मृतदेह कधीही सापडला नाही. अशा या महान शूरवीर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्य ते नेताजी सुभाषचंद्र बोस, धन्य तो भारत देश. बोला नेताजी सुभाषचंद्र बोस की जय हो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट्स करून कळवा. अशाच चांगल्या चांगल्या नेत्यांचे, त्यांच्या आत्मचरित्रांचे वाचन करत राहा. खूप खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त राहा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करा आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो. बाय.